समजणं फार गरजेचं आहे. या धड्यामध्ये आपल्याला जीएसटी इन ट्रेडिंग चेन, ट्रेडिंग जी असते, ट्रेडिंग म्हणजे आपण जो व्यापार करतात, आपण तर जास्त करून आपण कदाचित आपली पण कोणाची तुमची कोणाची तरी दुकानं वगैरे असेल, तुम्ही पण व्यापार ट्रेडिंग करत असाल, तर त्याच्यामध्ये ही चेन जी आहे ती काय कशी काम करते ते तुम्हाला या टॉपिक मध्ये आहे. तर ही जी जीएसटी ची ट्रेडिंग चेन आहे त्याच्यामध्ये कोण कोण आहे बघा ना. पहिला आहे की मॅन्युफॅक्चरर आहे, म्हणजे जो वस्तूचं उत्पादन करतो, म्हणजे वस्तू बनवणार जो मॅन्युफॅक्चरर आहे तो. आता एखादं घड्याळाचं किंवा एखादं आपण कुठलंही उदाहरण घेतलं तर ते कुठेतरी बनणार ना, त्याचा कोणतरी मॅन्युफॅक्चरर असणार, त्याची फॅक्टरी असणार. समजा एखादं घड्याळ आहे, घड्याळाचं आपण उदाहरण घेतलं, इथे पण तुम्हाला घड्याळाचंच उदाहरण दिलेलं आहे पुढे. समजा घड्याळाची फॅक्टरी आहे एखाद्याची, तर तो फॅक्टरीमध्ये ते घड्याळ तो तयार करतो है ना, पण तो झाला मॅन्युफॅक्चरर. त्याने बनवली, त्याला तो रॉ मटेरियल वगैरे अरेंज करणार, सगळा कच्चा माल वगैरे तो बनवणार आणि त्याने तो खूप सारं प्रोडक्शन करणार त्या घड्याळांचं. आता तो कुठे विकायला जात नाही, तर तो काय करतो, होलसेलर किंवा जे डिस्ट्रीब्युटर असतात ते त्यांचे ते लिंक असते, कनेक्टेड असतात, म्हणजे त्याच्याकडे ते लोक येणार होलसेलर किंवा त्यांच्यामध्ये ते डील झालेले असतात. म्हणजे होलसेलर जो असतो जो कमी भावात, आता समजा 200 रुपये ह्याने मॅन्युफॅक्चरर समजा याला काहीतरी 200 रुपये ह्याने किंमत लावली, म्हणजे होलसेलर साठी म्हणजे त्याचा फायदा प्रॉफिट वगैरे पकडून त्याने त्याचं रॉ मटेरियल सगळं प्रोडक्शनचं कॉस्ट वगैरे सगळं पकडून समजा त्यांनी ठरवली की 200 रुपये आपण 200 रुपयाला होलसेलरला ते घड्याळ विकायचं. बरोबर आहे. आता होलसेलरनी ते विकत घेतलं, बरोबर आहे. होलसेलरने मॅन्युफॅक्चरर कडून ते घड्याळ घेतलं 200 रुपयात. आता तो एकच घेत नाही, कारण होलसेलर जो आहे तो लॉट मध्ये सगळं बरेच प्रोडक्ट्स घेणार, खूप सारे क्वांटिटी जास्त असते, बरोबर आहे. असंच असतं ना होलसेलर. आता होलसेलर जे असतात त्या होलसेलर कडून कोणाकडे जाणार, रिटेलरकडे. रिटेलर म्हणजे आपल्याकडे जे आपल्या आजूबाजूला जी दुकानं असतात ते रिटेलर असतात. हो की नाही. रिटेलर. आणि आपण त्या दुकानातून आपण जर ते घड्याळ विकत घेऊ तर कन्झ्युमर आहोत, बरोबर आहे. आता कशी कशी व्हॅल्यू वाढत जाते आणि जीएसटी कसा कसा डिस्ट्रीब्यूट केला जातो ते आपल्याला कळलं पाहिजे. आता पहिला मॅन्युफॅक्चरर आहे. मॅन्युफॅक्चरर जो आहे त्याने समजा घड्याळाची कॉस्ट लावली 200 रुपये, म्हणजे त्याने होलसेलरला 200 रुपयाला विकलं. आता मी मॅन्युफॅक्चररने 200 रुपयाला समजा ते घड्याळाची कॉस्ट लावलेली आहे, होलसेलरला तो 200 रुपयाला मिळालेला, ठीक आहे. याने 200 रुपयाला विकत घेतला होलसेलर. आता जेव्हा आपण एखादी गोष्ट आपण खरेदी करतो, कोणीही, तो होलसेलर असू दे, रिटेलर असू दे किंवा कन्झ्युमर असू दे, खरेदी करणारे हे तिघच आहेत. हा आहे होलसेलर. मॅन्युफॅक्चरर जो आहे तो खरेदी करणार नाही, कारण तो तयार करतोय माल, तो कुठून खरेदी नाही करून आणत, बरोबर की नाही. मॅन्युफॅक्चरर तयार करतोय माल, पण खरेदी करणारे कोण आहेत, खरेदी करणारे हे तिघ जण आहेत. होलसेलर आहे, रिटेलर आहे आणि कन्झ्युमर आहे, कस्टमर आहे आपण, बरोबर की नाही. आता होलसेलर जो आहे तो मॅन्युफॅक्चरर कडून खरेदी करणार, रिटेलर होलसेलर कडून करणार आणि आपण रिटेलर कडून. रिटेलर म्हणजे आपल्या आजूबाजूला जी छोटी मोठी दुकानं असतात ते रिटेलर असतात, ते होलसेलर कडून खरेदी करतात. अरे हो की नाही मुलांनो, कळते की नाही.
चेन ट्रेडिंग चेन. तर नेहमी लक्षात ठेवायचं, ज्या ज्या वेळेला वस्तूची खरेदी होते त्या वेळेला जीएसटी घेतला जातो. जीएसटी घेतला जातो ज्या ज्या वेळेला खरेदी होते. ठीक आहे. आता पहिला समजा आधी खरेदी कोणी केली? आधी खरेदी होलसेलरने केली. होलसेलरने खरेदी केली, 200 रुपयाला घड्याळ घेतलं, बरोबर आहे. होलसेलरने इकडे घड्याळ 200 रुपयाला घेतलं. आता 200 रुपये मॅन्युफॅक्चररने घड्याळाची किंमत लावली, पण त्याच्यावरचा जीएसटीचा रेट जर 10% असेल, समजा 10% जीएसटी लागणार त्या घड्याळावर, तर खरेदी करणारा जो होलसेलर आहे त्याला जीएसटी द्यावा लागेल मॅन्युफॅक्चरर, बरोबर आहे. खरेदी करताना जीएसटी द्यावा लागतो. जो विकणारा आहे त्याला जीएसटी द्यावा लागतो. ही गोष्ट कळली. आता इथे पहिल्या वेळेला विकणारा कोण आहे? पहिलं जे ट्रेडिंग होतं हे मॅन्युफॅक्चरर टू होलसेलर, या पहिल्या ट्रेडिंग मध्ये विकणारा कोण आहे आणि खरेदी करणारा कोण आहे? पहिल्या ट्रेडिंग मध्ये पहिला जो व्यवहार होतो त्याच्यात खरेदी करणारा कोण? होलसेलर, बरोबर आहे. आता जीएसटी कोणाला द्यावा लागेल? होलसेलरला. होलसेलर जो आहे तो मॅन्युफॅक्चररला 200 रुपये तर घड्याळाचे देणारच आहे, प्लस 10% प्रमाणे, म्हणजे 10% आता 10% म्हणजे 100वर 10 रुपये, मग 200 वर किती रुपये जीएसटी झाला? 20 रुपये. 20 रुपये. म्हणजे हा जो मॅन्युफॅक्चरर होलसेलर आहे तो मॅन्युफॅक्चररला 200 रुपये घड्याळाचे प्लस जीएसटी देणार 20 रुपये. कळलं? 20 रुपये जीएसटी. आता हा मॅन्युफॅक्चरर काय करतो? मॅन्युफॅक्चररचं सगळं रजिस्ट्रेशन केलेलं असतं. आपण बघितलं बघा, GSTIN नंबर असतो त्यांचा. मग त्यांचं हे जे 20 रुपये त्यांनी गोळा केला जीएसटी या होलसेलर कडून, तो सरकारला देणार, आणि त्याच्यातला 10 रुपये सीजीएसटी जाणार आणि 10 रुपये काय जाणार? एसजीएसटी. बरोबर आहे. हे पहिला ट्रेडिंग आहे. आता होलसेलरने खरेदी केलं घड्याळ 200 रुपयाला ना. आता तो काय करेल? विकताना प्राइस 300 रुपयाला त्यांनी रिटेलरला विकली, बरोबर आहे. आता ही झाली दुसरं ट्रेडिंग आहे. आताचे जे ट्रेडिंग आहे ते होलसेलर टू रिटेलर आहे. मगाशी मॅन्युफॅक्चरर टू होलसेलर होतं. आता कुठलं आहे? आताचं जे ट्रेडिंग आहे ते कोणाकडून कोणाकडे आहे? होलसेलर टू रिटेलर. कळतं का? आता या ट्रेडिंग मध्ये खरेदी करणारा कोण आहे आणि विकणारा कोण आहे? रिटेलर खरेदी करणार आहे आणि होलसेलर विकणार आहे. आता जीएसटी कोणाला भरायला लागेल? रिटेलर. आता रिटेलरला तो 300 रुपयाला घड्याळ विकतोय. 300 रुपयाला तो जर घड्याळ विकतोय होलसेलर, तर 300 रुपये घड्याळाचे प्लस 300 वरचा जीएसटी किती? 30 रुपये. 30 रुपये. आता हा जो 30 रुपये जीएसटी या होलसेलरने गोळा केलेला आहे तो सगळ्याच्या सगळा जीएसटी सरकारला जात नाही. 30 रुपये सरकारला सगळेच्या सगळे जात नाही. काय होतं माहितीये? इथे काय होतं की
होलसेलरने जेव्हा खरेदी केली होती मॅन्युफॅक्चरर कडून, तेव्हा त्या मॅन्युफॅक्चररला त्याने जीएसटी दिला होता की नाही? दिला होता की नाही? दिला होता. तो किती दिला होता? 20 रुपये. आता हा होलसेलर काय करणार, त्या 30 मधले तो जो जीएसटी गोळा केलाय ना त्यांनी रिटेलर कडून 30 रुपये, त्यातले 20 रुपये तो त्याचे काढून घेणार जो त्याने आधी भरलेला होता. म्हणून हा जो जीएसटी होलसेलर देतो की नाही 20 रुपये, तो जीएसटी नाही म्हणत आपण त्याला आपण इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणतो, आयटीसी म्हणतो. का? कारण तो टॅक्स जो आहे इनपुट टॅक्स क्रेडिट का? कारण ते पैसे क्रेडिट होणार आहेत नंतर, त्याला क्रेडिट म्हणजे जमा होणार आहेत त्याच्या खात्यामध्ये. कधी जमा होतील? लगेच नाही, जेव्हा ती वस्तू तो पुढे विकेल ना आणि त्या समोरच्याकडून जेव्हा जीएसटी मिळेल ना, त्या जीएसटी मधून त्याने जो आधी भरला होता की नाही जीएसटी, तो काढून घेणार. समजतंय? होलसेलरचं काय होतं माहितीये, होलसेलरच्या अकाउंट मध्ये 20 रुपये जमा होणार जे त्याने आधी भरले होते. आधी भरावे लागतात त्याला, मॅन्युफॅक्चररला आधी त्याला द्यावे लागणार. म्हणून ते क्रेडिट का म्हणतो आपण? कारण क्रेडिटवर असतात ते. क्रेडिटवर म्हणजे नंतर ते मिळणार असतात त्याला ते पैसे, म्हणून त्याला इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणतात. आता या 30 मधले आता किती जीएसटी जाणार सरकारकडे? 10 रुपये. 10 रुपये. आणि पहिल्या वेळेला मॅन्युफॅक्चरर कडून 20 रुपये गेला होता, त्याच्यातला सीजीएसटी एचजीएसटी 10 गेला होता. बरोबर. आता होलसेलर कडून सीजीएसटी एचजीएसटी 5 रुपये जाणार, कारण टोटल 10 रुपये ना जीएसटी गोळा केला, म्हणून 5 रुपये. कळलं? म्हणजे टोटल जीएसटी इथे 10 रुपये टोटल. जीएसटी त्याचे 2 भाग सीजीएसटी एचजीएसटी होणार. इथे टोटल जीएसटी 20 रुपये गोळा केला होता, त्याचे सीजीएसटी एचजीएसटी 10. ठीक आहे. म्हणजे 20 रुपये ह्याला मिळाले जे त्यांनी आधी जीएसटी भरला होता. आता पुढची जी चेन येते ती रिटेलर टू कन्झ्युमर आहे. रिटेलर टू कन्झ्युमर मध्ये समजा रिटेलरने त्या घड्याळाचा भाव लावला 500 रुपये म्हणूया, 400 व 500, तो वाढवूनच देणार ना, तो स्वतःच प्रॉफिट घेणार त्याच्यामध्ये. 400 रुपये घेऊ आपण. समजा त्या घड्याळाचा रिटेलरने, कन्झ्युमर म्हणजे कोण? खरेदी करणार. आपण कस्टमर असतो ना, शेवटचे ग्राहक. कस्टमर आपण, ग्राहक जे पुढे आपण ती वस्तू विकत नाही कोणाला, आपण आपल्याकडे ठेवून देतो, मग आपण आहोत कस्टमर किंवा कन्झ्युमर. बरोबर. आता या ट्रेडिंग मध्ये शेवटची ट्रेडिंग जी आहे रिटेलर टू कन्झ्युमर, रिटेलर टू कन्झ्युमर मध्ये खरेदी करणारा कोण आहे? कन्झ्युमर आहे. कन्झ्युमरला रिटेलरने घड्याळ कितीला विकला? 400. जीएसटी कोणाला भरावा लागेल? कन्झ्युमरला. किती रुपये भरावा लागेल? 40 रुपये. 40. मग रिटेलर कडे पैसे येणार 400 घड्याळाचे आणि 40 रुपये जीएसटी. पण हा 40च्या 40 रुपये जीएसटी सरकारकडे जाणार नाही. रिटेलर जो जीएसटी पे करेल तो किती पे करेल रिटेलर? 30 रुपये. 30 नाही, 30 रुपये त्यांनी आधी भरलेले होते बघा, इथे होलसेलरला दिले होते त्यांनी 30 रुपये जीएसटी दिला होता. तो 30 रुपये तो त्याच्यातले त्याला मिळणार परत, कारण हे 30 रुपये त्याच्यासाठी इनपुट टॅक्स क्रेडिट आहे. जसं मगाशी होलसेलर साठी होतं ना, तसं हे सुद्धा रिटेलर साठी. जेव्हा आपण खरेदी करतो ना, तेव्हा जो जीएसटी भरतो,
खरेदी करताना जो जीएसटी भरावा लागतो तो इनपुट टॅक्स क्रेडिट असतो. कळलं? हा 30 रुपये रिटेलरने भरला होता, मग तो 30च्या 30 रुपये त्याला रिटर्न मिळणार जेव्हा तो ते घड्याळ विकणार कस्टमरला. आणि उरलेले जे 10 रुपये आहेत की नाही ते जाणार सरकारला जीएसटी. तो जीएसटी खरं 40 रुपये त्याने गोळा केला जीएसटी, पण 40च्या 40 सरकारला नाही जात, कारण त्याच्यातले 30 रुपये त्याने आधी भरलेले होते स्वतः जीएसटी. त्यामुळे इथे टोटल जीएसटी किती पे करणार, हा रिटेलर किती पे करणार आहे जीएसटी? 10 रुपये. 10. रिटेलर 10 रुपये, त्याच्यातलं 5 सीजीएसटी एलजीएसटी. बरोबर आहे? आता Yes, टोटल जीएसटी किती या सगळ्या चेन मध्ये टोटल जीएसटी सरकारला किती गेलेला आहे? एकूण जीएसटी किती गेलेला आहे सगळ्या ट्रेडिंग चेन पूर्ण? 30 नाही. इथे पहिल्या वेळेला 20 रुपये, मॅन्युफॅक्चररच्या वेळेला 20 रुपये, इथे 10 रुपये आणि इथे 10 रुपये, म्हणजे एकूण 90. 90. 40 रुपये. 40 रुपये जीएसटी 40 रुपये गेला. इथे पहिल्या वेळेला मॅन्युफॅक्चररने जो भरला तो 20 रुपये, होलसेलरने भरला फक्त 10 रुपये आणि रिटेलरने पण 10 रुपये भरलेला आहे. म्हणजे एकूण जीएसटी जो गेलाय तो 40 रुपये गेलेला आहे. आता गंमत काय माहित आहे का, जेवढा पण जीएसटी 40 रुपयाचा सरकारकडे गेलेला आहे तो ना मॅन्युफॅक्चररने भरलेला आहे ना होलसेलरने भरलेला आहे. भरले त्यांनी भरले जेव्हा ते खरेदी करतात, पण जेव्हा ती वस्तू विकतात तेव्हा तो जीएसटी त्यांना काय होतो, क्रेडिट होतो ना परत. म्हणजे ओव्हरऑल याच्यातून आपल्याला हे कळतं की ना मॅन्युफॅक्चरर जीएसटी भरत, मॅन्युफॅक्चरर भरणारच नाही कारण तो खरेदी करतच नाही. होलसेलरने भरला पण त्याला तो परत मिळाला, रिटेलरने पण भरला पण तो त्याला परत मिळाला. म्हणजे थोडक्यात हा जो 40 रुपये जीएसटी सरकारकडे पहिल्यापासून जो पूर्ण चेन मध्ये जो 40 रुपये जीएसटी गेलेला आहे सरकारला, तो इनडायरेक्टली कोणी भरलेला आहे? कंझ्युमरने भरलेला आहे. बघा ना 40 रुपये हे, कारण परत कंझ्युमर काय कोणाला विकायला जाणार नाही वस्तू, त्यामुळे त्या तो गोळा जीएसटी कोणाकडून घेण्याचा प्रश्नच येतो. त्याच्यासाठी हे 40 रुपये क्रेडिट नाही होणार, कारण क्रेडिट कधी, आता होलसेलरचं पण कसं असतं, होलसेलरने ती जर वस्तू नाही विकली तर मग त्याला जीएसटी परत नाही मिळत. जेव्हा तो वस्तू विकतो की नाही तेव्हा त्याला जीएसटी परत क्रेडिट होतो. कळतं की नाही? वस्तू विकल्यानंतर हा, खरेदी करताना तर त्यांना भरावाच लागतो जीएसटी प्रत्येकाला. जिथे जिथे खरेदी होते तिथे तिथे जीएसटी भरावा लागतो. पण ती वस्तू विकली कुठे की जो जीएसटी मिळतो त्याच्यातून तो जो आपण आधी भरलेला जीएसटी असतो तो क्रेडिट होतो. कळलं का? येस मॅम, कळालं. कळलं का सर्वांना? ही चेन कळली का? येस कारण मॅम. याच्यावरून पुढे आपल्याला सोडवायचे. म्हणजे हे बघा, दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या ही गणित सोडवताना. एक आहे इनपुट टॅक्स क्रेडिट आणि दुसरं आहे आउटपुट टॅक्स. असे दोन प्रकारचे. इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे काय माहितीये का? इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे खरेदी करताना जो भरला जातो. म्हणजे एखादी वस्तू मी खरेदी केली आणि तेव्हा मी जो भरते की नाही, जो ज्याच्याकडून मी खरेदी केली तो विक्री करणारा जो आहे त्याला जो मी जीएसटी पे करते की नाही तो इनपुट टॅक्स क्रेडिट आहे. आणि दुसरा असतो आउटपुट टॅक्स. आउटपुट टॅक्स म्हणजे काय?
आउटपुट टॅक्स म्हणजे विकताना जो मी गोळा केला. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर आणखी थोडं समजण्यासाठी जर सांगायचं झालं, हा, तर आपण मॅन्युफॅक्चरर आहे. मॅन्युफॅक्चरर टू होलसेलर टू रिटेलर टू कन्झ्युमर. आता आपण मॅन्युफॅक्चरर आणि होलसेलरचं जर बघितलं तर बघा, ह्यांनी होलसेलरनी जेव्हा खरेदी केली होती की नाही तेव्हा त्यांनी 20 रुपये जीएसटी भरला होता, है ना. आणि विकताना त्यांनी याला 300 ला विकला आणि 30 रुपये जीएसटी गोळा केला. असंच होतं की नाही मगाशी. होलसेलरने जेव्हा रिटेलरला विकलं घड्याळ तेव्हा ते 300 ला विकलं आणि 30 रुपये त्याच्या 10% प्रमाणे 10% 30 रुपये जीएसटी गोळा केला. बरोबर आहे. हो बरोबर आहे. आता हा जो होलसेलर आहे की नाही, होलसेलर त्याच्या बाबतीत जर बघायला गेलं तर होलसेलर साठी इनपुट टॅक्स क्रेडिट काय आहे आणि आउटपुट टॅक्स काय आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे काय माहितीये का? इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे आपण खरेदी करताना जो जीएसटी भरतो, खरेदी करताना भरला जाणारा जीएसटी. आता ह्याने होलसेलरने जेव्हा खरेदी केली तेव्हा किती रुपये जीएसटी भरला होलसेलरने? 30. त्याने खरेदी कोणाकडून केली? 30 नाही, रुपये. खरेदी कोणाकडून केली त्यांनी? मॅन्युफॅक्चरर. तर ती खरेदी करताना त्याने किती भरला होता जीएसटी? खरेदी करताना 20 रुपये. 20 रुपये. मग त्याच्यासाठी आयटीसी 20 रुपये आहे. कोणासाठी? प्रत्येकासाठी वेगवेगळा असू शकतो, वेगवेगळा असतात आयटीसी, आउटपुट टॅक्स. होलसेलर साठी आयटीसी 20 रुपये आहे. आणि दुसरा असतो आउटपुट टॅक्स. आउटपुट टॅक्स जो आहे तो म्हणजे विकताना गोळा केलेला जीएसटी, म्हणजे घेतलेला. गोळा केलेला म्हणजे घेतलेला, जमा केलेला स्वतःकडे, कारण त्याने विकली ती वस्तू. आता जेव्हा मॅन्युफॅक्चररने वस्तू विकली, कोणाला विकली? सॉरी, होलसेलरचं बोलतोय ना आपण. होलसेलरने जेव्हा वस्तू विकली ती रिटेलरला विकली तेव्हा त्यांनी रिटेलर कडून किती गोळा केला होता जीएसटी? किती 30 रुपये. जीएसटी? 30 रुपये. मग आउटपुट टॅक्स होलसेलर साठी 30 रुपये. कळतंय? आयटीसी म्हणजे खरेदी करताना भरलेला जीएसटी. खरेदी करताना जो जीएसटी भरतो, कारण तो नंतर क्रेडिट होतो, नंतर मिळतो, जो आपण खरेदी करताना भरलेला असतो जीएसटी, म्हणून त्याला क्रेडिट आयटीसी आपण म्हणतो. आणि आउटपुट टॅक्स याचा अर्थ विकताना गोळा केलेला, म्हणजे जेव्हा ती वस्तू विकतो आपण कोणाला तरी तिसऱ्याला तेव्हा त्याच्याकडून आपण जीएसटी घेणार आहोत. कारण मी विकली एखाद्याला तर त्याच्याकडून मी जीएसटी गोळा करणार. तो गोळा केलेला जीएसटी विकताना जो आहे तो आउटपुट टॅक्स. एवढं कळतंय? कळतंय का? येस मॅम. आता आपण Yes, समजा रिटेलर साठी विचार केला, तर रिटेलरने कन्झ्युमरला विकलेले, तर रिटेलर साठी आयटीसी काय आहे आणि रिटेलर साठी आउटपुट टॅक्स काय आहे?
तर रिटेलर साठी आयटीसी काय आहे? रिटेलरने खरेदी करताना किती जीएसटी भरला होता? रिटेलरने 30 रुपये. 30 रुपये. कारण त्याने होलसेलर कडून खरेदी जेव्हा केलं होतं तेव्हा त्यांनी 30 रुपये घेतले, 30 रुपये दिले होते जीएसटी होलसेलर. कळते का की कन्फ्युजिंग आहे? प्रत्येकासाठी आयटीसी आणि आउटपुट टॅक्स वेगवेगळा आहे. या चेन मध्ये जे जे आहेत ना त्यांच्यासाठी आयटीसी आणि आउटपुट टॅक्स वेगवेगळा आहे. कळतं का? येस मॅम. रिटेलर साठी आयटीसी काय असणार आहे? रिटेलर साठी 30 रुपये. 40. आणि नाही आयटीसी 30 रुपये ना. आयटीसी म्हणजे काय की त्याने जी खरेदी केली होती, जेव्हा ते घड्याळ घेतलं त्याने खरेदी केलं, कोणाकडून खरेदी केलं होतं घड्याळ? होलसेलर. रिटेलरने. हा, मग तेव्हा त्यांनी किती भरला होता जीएसटी? 30 रुपये. 30 रुपये. आणि त्यांनी विकलं कोणाला? कंझ्युमरला. कन्झ्युमरला. तेव्हा त्यांनी कन्झ्युमर कडून गोळा किती केला होता जीएसटी? 40 रुपये. 40 रुपये. बघा हा, होलसेलर साठी आपण सगळ्यांसाठी बघूया. पहिला आपण मॅन्युफॅक्चरर साठी बघूया. मॅन्युफॅक्चरर साठी आयटीसी किती आहे? आणि आता मॅन्युफॅक्चरर साठी आयटीसी किती आहे? आयटीसी म्हणजे खरेदी करताना भरावा लागणारा जीएसटी. त्याने काय भरला होता का? मॅन्युफॅक्चरर कुठे गेलेला का खरेदी करायला? नाही. त्याने स्वतःने बनवली आहे वस्तू, उत्पादक आहे तो, त्यामुळे त्याने कोणाकडून खरेदी केली नाहीये, त्यामुळे त्याने कुठलाही जीएसटी खरेदी करताना भरला नाहीये. म्हणजे त्याच्यासाठी आयटीसी जो आहे तो 0 आहे. मॅन्युफॅक्चरर साठी आयटीसी 0 आहे. पण विकताना त्याने किती गोळा केला होता? आउटपुट टॅक्स म्हणजे विकताना गोळा केलेला. किती गोळा केला आउटपुट टॅक्स? त्यांनी कोणाला विकली वस्तू? त्यांनी मॅन्युफॅक्चररनी कोणाला वस्तू विकली? होलसेलर. होलसेलर कडून त्याने किती जीएसटी घेतला? 20 रुपये. 20 रुपये. ठीक आहे. आपल्याला जीएसटी प्रत्येक जण किती किती जीएसटी भरतो ते आपल्याला काढायचं. पहिला आपण मॅन्युफॅक्चरर किती जीएसटी भरणार ते आपण काढणार. आउटपुट टॅक्स किती आहे त्याच्यासाठी? मॅन्युफॅक्चरर साठी आउटपुट टॅक्स किती आहे? 20 रुपये. 20. आणि जीएसटी पेएबलचं सूत्र काय आहे माहिती आहे? ते लक्ष ठेवायचं. म्हणजे जीएसटी जो भरणार आहे मॅन्युफॅक्चरर, त्याचं सूत्र आहे आउटपुट टॅक्स. म्हणजे कुठलंही जीएसटी पेएबलचं सूत्र आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट. इथे आउटपुट टॅक्स त्याचा 20 आहे आणि इनपुट टॅक्स 0 आहे. म्हणजे एकूण हा मॅन्युफॅक्चरर जो जीएसटी भरणार आहे तो किती भरणार आहे? मॅन्युफॅक्चररला किती जीएसटी भरावा लागणार आहे? 20 रुपये. 20 रुपये. तर आपण बघितलं मगाशी आहे की नाही? 20 रुपये त्याने जीएसटी भरला म्हणजे सरकारला दिला. भरला म्हणजे त्याला नाही भरावा लागलाय, सरकारला त्याने किती दिला, त्याला कुठे जीएसटी नाही द्यावा लागलेला आहे. मॅन्युफॅक्चररला त्याने गोळा केला होलसेलर कडून 20 रुपये आणि तो सरकारला भरला. कळलं का? मॅन्युफॅक्चरर समजतंय की नाही? हे कळलं पाहिजे व्यवस्थित, तर पुढची गणितं कळतील. कळते का? येस मॅम. आपली ताई इथे कुठे आहे? आज पण नाही आली का? भाग्यश्रीच होती ना ती, पटापट रिस्पॉन्स देतो. आज नाहीये का?
आहे की नाही? नाही. आता दुसरा आहे होलसेलर. आता होलसेलर साठी इनपुट टॅक्स क्रेडिट आता आपल्याला पटापट सांगता आलं पाहिजे. इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे खरेदी करताना त्यांनी किती भरला होता आणि विकताना किती गोळा केला. होलसेलरने खरेदी करताना किती भरलेला तो इनपुट टॅक्स क्रेडिट आणि 20 आणि आउटपुट टॅक्स किती आहे विकल्यावर किती गोळा केला त्यांनी 30 रुपये. 30 रुपये. इथे आपण त्याच्यासाठी इनपुट टॅक्स क्रेडिट 20 आहे आणि आउटपुट टॅक्स 30 आहे. आणि जीएसटी पेबलचा फॉर्म्युला काय आहे? आउटपुट टॅक्स ओटी वजा टी मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट. 14 आहे 30 ना त्यांनी गोळा केला. रिटेलर कडून त्यांनी 30 रुपये गोळा केला होता आणि भरताना त्यांनी मॅन्युफॅक्चररला 20 रुपये भरला होता. बरोबर ना? विकताना गोळा केलेला 30 रुपये, विकला कोणाला? रिटेलरला विकलेले, त्याच्याकडून 30 रुपये गोळा केला. आणि आयटीसी म्हणजे त्यांनी जेव्हा खरेदी केला होता मॅन्युफॅक्चरर कडून तेव्हा त्या मॅन्युफॅक्चररला त्यांनी 20 रुपये जीएसटी दिला होता. आणि हे मग किती भरणार? होलसेलर किती भरणार आहे जीएसटी? होलसेलर 10 रुपये. कारण ते 20 रुपये जे त्यांनी आधी भरले होते ते त्याला मिळतात परत, म्हणून सगळेच्या सगळे 30 रुपये तो जीएसटी नाही भरत, त्याच्यातले 20 रुपये त्याच्या आधीचे क्रेडिट आहे. कळते का? हे का सांगते मी? हे मगाशी पण तुम्हाला एक्सप्लेन केलं, पण जर गणित आलं तर हे अशा प्रकारे तुम्हाला प्रत्येकाचा आयटीसी किती आहे, आउटपुट टॅक्स किती आहे तो आधी शोधायचा आहे. प्रत्येक ट्रेडिंग मध्ये कोणी कोणाला ह्याने ह्याला विकलं, ह्याने ह्याला विकलं असं तुम्हाला देणार. पहिल्यांदा कोणी कोणाला वस्तू विकली, मग कोणी जीएसटी किती भरला, पहिल्याने किती भरला, दुसऱ्याने किती भरला, ते आपल्याला काढता आलं पाहिजे. मग प्रत्येकासाठी आयटीसी काय आहे, आउटपुट टॅक्स काय आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. समजतंय? येस मॅम. आधी आयटीसी म्हणजे काय आणि आउटपुट टॅक्स म्हणजे काय ते आधी क्लिअर करा. बऱ्याच मुलांना तिथेच कन्फ्युजन असतं, कळतच नाही काय आहे नक्की आयटीसी. तर आयटीसी म्हणजे काय आहे? खरेदी करताना दिलेला जीएसटी. बरोबर, खरेदी करताना दिलेला जीएसटी. आणि आउटपुट टॅक्स म्हणजे काय आहे? विक्री करताना दिलेला जीएसटी. दिलेला नाही, विक्री करताना विकल्यावर आपण जीएसटी घेतो समोरच्याकडून. ज्याला आपण वस्तू विकली ना त्याच्याकडून आपण वस्तूची किंमत पण घेतो प्लस जीएसटी पण घेतो, आपण गोळा करतो. विकताना गोळा केलेला जीएसटी म्हणजे आउटपुट टॅक्स आणि खरेदी करताना भरलेला जीएसटी जो असतो तो आयटीसी असतो. क्लिअर आहे हे आयटीसी आउटपुट टॅक्स? आणि मग आउटपुट टॅक्स मधून आयटीसी, मग आउटपुट टॅक्स मधून आयटीसी वजा केला की आपल्याला त्याने किती जीएसटी सरकारला भरलेला आहे तो आपल्याला मिळतो. जसं आता होलसेलरने सरकारला भरलेला जीएसटी 10 रुपये, 30 रुपये नाही, त्याने गोळा केलेला 30 रुपये रिटेलर कडून, पण त्यातले 20 रुपये त्याचे आहेत हे त्याने आधी भरलेले. तो सरकारला जीएसटी जो पे करणार तो 10 रुपये. क्लिअर झाला? हे क्लिअर आहे? गणित शिकायपूर्वी आपण एक्सरसाइज प्रॅक्टिस सुरू करायची. हे सूत्र जीएसटी पेबलचं लक्षात ठेवायचं. प्रत्येक ट्रेडिंगच्या वेळेस कोणी कोणी किती किती जीएसटी भरला हे आपल्याला या सूत्रानुसार मिळणार. आता इथे बघा पहिलं गणित आपण घेऊया. चेतना स्टोअर पेड टोटल जीएसटी ऑफ ₹1,05,000 at the time of purchase
चेतना स्टोअरने काय केलं, पेड केला टोटल जीएसटी 1,05,000 रुपये ऍट द टाइम ऑफ परचेस. परचेस म्हणजे काय, खरेदी. म्हणजे खरेदी केल्यानंतर, म्हणजे काही गोष्टींची त्यांनी खरेदी केली असेल, ती खरेदी करून, म्हणजे त्यांचं काय बिझनेस असेल तर त्यांनी कितीतरीचा माल खरेदी केला असेल आणि त्या मालावर त्यांनी एकूण जीएसटी जो आहे तो किती भरला होता, 1,05,000 रुपये. हा फक्त जीएसटी दिले, खरेदी करताना भरलेला जीएसटी. म्हणजे काय आहे 1,05,000 काय आहे, ITC. ITC. अँड कलेक्टेड, कलेक्ट म्हणजे जमा केला, गोळा केला. कलेक्टेड जीएसटी रुपीज 1,22,500 ऍट द टाइम ऑफ सेल. सेल म्हणजे काय, सेल म्हणजे विकणे. परचेस म्हणजे खरेदी करणे. विकताना कलेक्ट केलेला जीएसटी हा आहे. म्हणजे हा काय आहे, OT. कलेक्ट केलेला जीएसटी. म्हणजे काय आपण म्हणतो त्याला, आउटपुट आउटपुट टॅक्स. आउटपुट टॅक्स. ड्युरिंग 1 जुलै टू 31 जुलै, म्हणजे 1 महिन्यामध्ये, म्हणजे पूर्ण 1 महिन्याची जी खरेदी त्यांनी त्यांच्या बिझनेस साठी केली, त्याच्यासाठी त्यांनी तेवढा जीएसटी खरेदी करताना भरलेला जीएसटी 1,05,000 आहे आणि विकल्यावर गोळा केलेला जीएसटी 1,22,500. तर फाइंड द जीएसटी पेबल बाय चेतना स्टोर. चेतना स्टोअरने किती जीएसटी सरकारला भरला. हे तर साधं गणित आहे. तुम्हाला ITC मिळणार आहे, खरेदी करताना भरलेला जीएसटी म्हणजे ITC. ITC किती आहे, 1,05,000. तुमचा 1,05,000. आणि आउटपुट टॅक्स म्हणजे विकल्यावर गोळा केलेला, तो किती आहे, 1,22,500. जीएसटी पेबलचा डायरेक्ट फॉर्म्युला वापरायचा. जीएसटी पेबलचा फॉर्म्युला काय आहे, किती जीएसटी भरणार सरकारला, त्याचा फॉर्म्युला काय आहे, आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स. आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स क्रेडिट. म्हणजे आउटपुट टॅक्स 1,22,500 आहे आणि इनपुट टॅक्स 1,05,000. किती आहे याची वजाबाकी, 22,000. म्हणजे चेतना स्टोर वाले जर सरकारला जीएसटी देणार तो 22,000 आहे. त्याच्यातला CGST 11,000 जाईल, SGST 11,000. ठीक आहे. चेतना स्टोर वाले जीएसटी पेबल बाय चेतना स्टोर्स. कळलं? हो मॅम. पुढे बघ, दुसरं बघ. नजमा इज अ प्रोप्रायटर. प्रोप्रायटर म्हणजे बिझनेस वुमन आहे ती. नजमा बिझनेस करते. एक ती प्रोप्रायटर आहे फर्मची. एक तिचं फर्म आहे. फर्म म्हणजे एक तिचं असं ना, फर्म्स असतात, कोणाची मेडिकल फर्म असते, कोणाची लॉची फर्म असते, म्हणजे एक ऑफिस आहे त्याची, ती प्रोप्रायटर आहे. आणि ते रजिस्टर आहे, तिची जी फर्म आहे ना ती रजिस्टर आहे अंडर जीएसटी, म्हणजे तिला तो नंबर वगैरे आहे, GSTI नंबर वगैरे आहे. तिने काय केलं, शी हॅज पेड GST ऑफ ₹12,500 ऑन परचेस. परत परचेसवर तिने जीएसटी भरलेला आहे, खरेदी करताना जीएसटी भरलेला आहे. किती, 12,500. 12,500 हा खरेदी करताना पेड केलेला, पेड म्हणजे भरलेला जीएसटी. अँड कलेक्टेड म्हणजे गोळा केला 14,750 ऑन सेल.
सेल म्हणजे विकल्यावर हा गोळा केलेला. तर व्हॉट इज द अमाऊंट ऑफ ITC? मग ITC किती आहे विकले, अँड व्हॉट इज द अमाऊंट ऑफ GST पेएबल? GST किती भरणार? ITC किती आहे? 12,500. 12,500. आणि आउटपुट टॅक्स 14,750. मग तुम्ही GST पेएबल फाइंड आउट करायचं. ठीक आहे. GST पेएबल म्हणजे आउटपुट टॅक्स मधून ITC मायनस करायचं. कळलं? हो मॅम. आता पुढचं आहे तिसरं, ते आपण बघूया कसं कसं. तिसरं, आमिर इंटरप्राइजेस purchase chocolate sauce bottles and paid GST of rupees 3,800. म्हणजे काय? आमिर इंटरप्राइजेसने कोणाकडून तरी खरेदी केल्या चॉकलेट सॉसच्या बॉटल्स. चॉकलेटचं सॉस असतं बघा, चॉकलेट सॉस, त्याच्या बॉटल्स परचेस केल्या. कोणतरी असेल मॅन्युफॅक्चरर, त्याच्याकडून परचेस केल्या आणि त्याच्यासाठी पेड GST, त्याच्यासाठी GST पेड केला. किती पेड केला GST? 3,800. 3,800. आता 3,800 हे आमिर इंटरप्राइजेसने खरेदी करताना दिलेला GST आहे. म्हणजे आमिर इंटरप्राइजेस साठी 3,800 काय आहे? ITC. ITC. बरोबर. आता आमिर इंटरप्राइजेस म्हणजे ही म्हणजे त्याने सोल्ड केल्या, सोल्ड म्हणजे विकल्या, दोज बॉटल्स, त्याच बॉटल टू अकबरी ब्रदर्स. म्हणजे त्यांनी त्या बॉटल्स अकबरी ब्रदर्सना विकल्या. अँड कलेक्टेड GST ऑफ रुपीज 4,100. आणि त्याने कलेक्ट केला GST. कोण कलेक्ट करणार GST आता? अकबरी ब्रदर्स. आमिर अकबरी ब्रदर्स. एंटरप्राइजेस. हा, इथे आता चेन कशी बनणार माहित आहे का? इथे आता दोघं तिघं दिलेले आहेत, एकच नाही दिले. पहिल्या 2 गणितांमध्ये एकच जण दिलेले. इथे आता आपल्याला चेन बनवावी लागेल. आता पहिला आहे आमिर एंटरप्राइजेस, नंतर अकबरी ब्रदर्स, आणि तिसरं पण कोणतरी आहे. आमिर एंटरप्राइजेस, अकबरी ब्रदर्स, आता आमिर एंटरप्राइजेसने जेव्हा परचेस केलं होतं तेव्हा त्यांनी 3,800 रुपीज, म्हणजे ह्याच्यासाठी ITC जो आहे तो 3,800 आहे. म्हणजे त्याने कोणाला तरी भरलाय हा GST ITC आमिर एंटरप्राइजेस. पण अकबरी ब्रदरला त्याने जेव्हा विकलं ना तेव्हा त्यांनी ह्याच्याकडून किती गोळा केले? अकबरी ब्रदर्स कडून GST किती गोळा केला? 4,100. मग 4,100 जे आहे ते आमिर एंटरप्राइजेस साठी काय आहे? 4,100 आमिर एंटरप्राइजेस साठी नाही, आउटपुट टॅक्स. कारण विकल्यावर आमिर एंटरप्राइजेसने काय केलंय? आमिर एंटरप्राइजेसने अकबरी ब्रदर्सला त्या बॉटल विकल्या आणि त्याच्याकडून 4,100 GST गोळा केला. कोणी गोळा केला? यांनी गोळा केला. आमिर एंटरप्राइजेस. विकला त्यांनी. हा, मग आमिर एंटरप्राइजेस साठी 4,100 जो आहे तो आउटपुट टॅक्स आहे. कारण विकल्यावर जो गोळा केला जातो तो आउटपुट टॅक्स,
आणि आमिर एंटरप्राइजेस साठी ITC जो त्यांनी भरला होता कोणाला तरी ज्याच्याकडून त्याने खरेदी केलं होतं ते 3,800 रुपये. बरोबर आहे? येस बरोबर की नाही? आता अकबरी ब्रदर्सने ह्याला भरलाय ना आमिर एंटरप्राइजेसला GST. किती भरलाय? 4,100. आता पुढे काय दिलंय बघा. पुढे दिलंय की मयंक फूड कॉर्नर परचेस दीज बॉटल्स फ्रॉम अकबरी ब्रदर्स. म्हणजे ते जे अकबरी ब्रदर्स आहेत त्यांच्याकडून मयंक फूड कॉर्नरने त्या बॉटल परचेस केल्या अँड पेड GST ऑफ ₹4,500. आणि 4,500 GST त्यांनी कोणाला दिला? बघा अशी अकबरी चेन बनते. त्यातच हा बरोबर. इथे मयंक फूड कॉर्नर वाल्यांनी अकबरी ब्रदर्स कडून त्या बॉटल खरेदी केल्या आणि याला GST दिला. किती दिला GST? 4,500. आता मला सांगा की अकबरी ब्रदर्स साठी ITC काय आहे आणि आउटपुट टॅक्स काय आहे? ITC 4,100 आणि OT 4,500. 4,500. कळलं? एकदा हे मिळालं ना की कोणी कोणी किती GST भरलाय ना हे कळतं. आता मयंक फूड कॉर्नर हा शेवटचा दिलेला आहे. त्याच्या पुढे तुम्हाला क्वेश्चन दिलेला आहे की फाइंड द अमाउंट ऑफ GST पेएबल ॲट एव्हरी स्टेज ऑफ ट्रेडिंग अँड हेन्स फाइंड पेएबल CGST आणि SGST. प्रत्येक कळलं का? मग आमिर एंटरप्राइजेसचं GST ma'am. पेएबल कसं काढणार? GST पेएबल बाय आमिर एंटरप्राइजेस. त्याचं आउटपुट टॅक्स मधून इनपुट टॅक्स मायनस करा. कळलं का? 4,100 म्हणून 3,800 म्हणजे 300 रुपये येणार. आणि हा GST झाला. मग याचा CGST SGST किती पे करणार? 150. बरोबर की नाही? आमिर एंटरप्राइजेस. त्यानंतर अकबरी ब्रदर्स GST पेबल काय असणार? अकबरी ब्रदर्स 400. आउटपुट टॅक्स मायनस ITC म्हणजे 4,500 वजा 4,100 400 रुपये हा GST आहे. आणि त्याच्यामधून CGST SGST किती जाणार? 200. 200. कळतंय? हे तुम्हाला करायचंय. मयंक फूड कॉर्नरचा सगळा GST 4,500 जो GST आहे तो त्यालाच भरावा लागेल. जो GST त्याने भरताय तो इनडायरेक्टली मयंक फूड कॉर्नर वाला GST बनणार कारण तो शेवटचा आहे. कळलं? त्याचं काय करायची गरज नाही. ह्या दोघांचं GST काढायचं. कळलं का? एवढी हो, मॅम. गणितं सोडून आणायची. ओके मॅम. गुड नाईट. सगळ्यांनी सोडवायच्या ma'am. गणितं आणि जरा बघा आज की काय सोडवलंय Okay, तसं ma'am. आपण शिकलो. ओके गुड मॅम. नाईट मॅम.